एक ब्रेकिंग न्यूज पाहुयात। समरजित घाटगे, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये समेट झाल्याचं कळतंय। लोकसभा निवडणुकीसाठी वाद विसरून हे तिघे देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतंय। तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच आता तिघांनी देखील वाद विसरून एकत्र येण्याचं ठरवल्याचं पाहायला मिळतंय। समरजित घाटगे, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये समेट झाली आहे। तर लोकसभा निवडणुकीसाठी वाद विसरून तिघे देखील एकत्र आल्याचं कळतंय। सर, आज नियोजनाच्या दरम्यान तुम्ही कार्यकर्त्यांना नेत्यांना मार्गदर्शन केलं, पण काल ज्या काही गोष्टी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्या की खतखत असते, पण आजही तुम्ही काही गोष्टींचा उल्लेख तालुक्यातल्या नेत्यांमध्ये जे काही मतभेद असतील त्याचा उल्लेख केला, पण कार्यकर्त्यांमध्ये पण कुठेतरी फूट आहे, त्याच्याबद्दल काय? नाही बघा, आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिवस कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधी काम केलेले आहे आणि त्याच्यात मतभेद असं साहजिक आहे। त्यांनी या निवडणुकीत एकत्र कसं यायचं याचा वडिलकीचा सल्ला मी त्यांना दिलेला आहे। काय वाटतं, ही सगळी निवडणूक पुढे घेऊन जात असताना तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे। सगळ्यांची गोष्ट तुम्ही कसं मानणार देखील केला तुम्ही, कारण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळे नेते। हे बघा, या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकच गोष्ट आम्ही लक्षात ठेवली, सगळ्या नेतेमंडळींनी, की बाबा नरेंद्र मोदींना या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला करायचं आणि मग प्राध्यापक संजय मंडलिकांना निवडून देणं म्हणजे त्यांना निवडून देणं। आता त्यामध्ये काही तक्रारी असतात, त्यांच्या काही अडचणी असतील, आता या काढून या निवडणुकीच्या तोंडावर काही उपयोग नाही। त्यामुळे मतभेद होतात, वातावरण खराब होतं आहे। आता सगळं ते गेलं ते झालं, गंगेला मिळालं। आता आपल्याला एकच की आपापल्या मतदारसंघामध्ये मताधिक्य कसं मिळेल। तर तिघांमध्ये देखील बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतंय। लोकसभा निवडणुकीसाठी तिघांनी देखील एकत्र येण्याचं ठरवल्याचं देखील कळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। सतेज, समरजित घाटगे, हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये समेट झाल्याचं कळतंय। नक्कीच वर्षा, खरं तर आज महायुतीचा मेळावा आहे तो कोल्हापुरात घेण्यात आला होता आणि कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ हा मेळावा होता। या मेळाव्यामध्ये हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांची जी एका खोलीमध्ये बंद दाराआड जी चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क आता काढले जात आहेत। खरं तर हसन मुश्रीफ आणि या ठिकाणी समरजित घाटगे हे दोघांचेही वाद होते आणि प्रचंड असे वाद त्याचे यापूर्वी देखील समोर आलेले होते। या पार्श्वभूमीवरती आता लोकसभा निवडणुकीत मोदींना जे पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी हे सगळेजण खरं तर आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळं या बंद दारात नेमकी काय चर्चा झाली याचा जरी संदर्भ आता मिळाला नसला, याची माहिती जरी मिळाली नसली, तरी मात्र हे दोघं नेते एकत्र आलेत याचा मात्र आनंद असल्याचं सगळे कार्यकर्ते सांगत आहेत। वर्षा, निश्चितच त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।